सो आज नाशिकमध्ये किती मोठी त्यांनी झेप झेप घेतलेली आहे. घेतली. येस, येस. कारण अग्रीड. शेवटच्या क्षणामध्ये इतक्या लोकांना जवळपास 50हून अधिक लोकांना खूप बाहेर केओस झाला होता काढले, तिकडे केव्हा सगळा. झाला. अगदी. आणि म्हणजे अगदी काय म्हणतात मेजर ऑपरेशन्स भाजपाने संघटनात्मक केले. बरोबर. बऱ्याच लोकांना घरी बसवलं. खूप मोठी जी नाराजी होती ती कमी करण्यासाठी हं, देवेंद्र हं. फडणवीस तिथे गेले. आणि हे सगळं केल्यामुळे असेल आणि तिथे नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन बरोबर. होणार आहे आता. हं, हं. आणि आपण पाहिलं की मागच्या वेळेसचा जो अलाहाबादचा जो महाकुंभ झालेला हो, होता, हो, हो. त्या महाकुंभमुळे आता स्पिरिच्युअल टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. नुसतं महाकुंभ नाही, बरोबर. तर जन्मभूमीच्या ठिकाणी उभं राहिलेलं मंदिर, हं, महाकुंभ आणि अन्य म्हणजे काशीमध्ये हं. नव्याने सुरू झालेली सगळी रचना, या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात स्पिरिच्युअल टुरिझमला चालना मिळते. आणि नाशिक हे त्याचं येणाऱ्या म्हणजे पुढच्या वर्षी हं. नाशिकमध्ये कुंभमेळा असल्यामुळे तशा पद्धतीची तयारी महाराष्ट्र सरकार करताना दिसतंय. जवळपास अ, 125 नवीन कामं कुंभाच्या निमित्ताने करणार आहे अशी शासनाने एक घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2-2.5 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार. तर तो एक खूप मोठा काय म्हणू इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करण्यासाठीचा चांगला मार्ग आहे. निश्चित. अधिक चांगल्या पद्धतीने त्या भागातल्या सोयी-सुविधा, त्या भागातल्या व्यापार आणि रोजगाराला चालना देण्यासाठी त्याचा फायदा करता येईल. त्यामुळे नाशिक महानगरपालिका भारतीय जनता पक्षाला आपल्याकडे यासाठीच घ्यायची होती, की आता पुढचं जे कुंभाचं जे नियोजन आहे, ते नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार. लोकांना ते कसे बरोबर घेतात, तपोवनचा जो मुद्दा पेटला हो, होता, हो. ते सगळं आपण पाहिलेलं पेटला आहे. होता म्हणजे ती नाराजी अजूनही नाशिककरांमध्ये आहे. आहे, हं, हं. 100% आहे. आणि नाशिककरांना कशा पद्धतीने बरोबर घेतात. कारण नाशिक हे दक्षिण काशी म्हणून हो. अत्यंत महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र आहे. रामायणामध्ये ज्याचा उल्लेख आहे, अशा या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला जबाबदारीने आता पुढचं काम करण्याची करेक्ट. संधी लोकांनी दिलेली आहे. या एक निमित्ताने माझ्या आहे. अर्थात ही मोठी गोष्ट आहे.